भारताच्या चांद्रयान-2नं केलं सूर्याच्या प्रभामंडळातून चंद्रावर पोहोचणाऱ्या मास इंजेक्शनचं निरीक्षण. असं निरीक्षण नोंदवणारी ठरली पहिली चांद्र मोहीम. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम. झारखंड मुक्ती मोर्चाचा 6 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय. पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं सांगत केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आरोप फेटाळले. मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांचा येत्या 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा. विरोधकांची पत्रकार परिषदेत माहिती. राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह. अयोध्येत आज दीपोत्सव. शरयू तीरावर 26 लाखांहून अधिक दीप उजळणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाविरोधात हजारो अमेरिकी नागरिक नो किंग्ज आंदोलनात सहभागी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्धविरामावर सहमती. कतार आणि तुर्की यांच्या मध्यस्थीनंतर समझोता. चीनमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नमची कांस्य पदकाची कमाई. पर्थ इथे सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे 131 धावांचं लक्ष्य. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंदूर इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात लढत. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा.